नमस्कार. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि तुम्ही पाहताय प्रहार. नाशिकमधून समोर आलेलं एक धक्कादायक प्रकरण सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरतो. भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित गैरप्रकाराचा हा गंभीर आरोप आहे. स्वतःला आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून सादर करणाऱ्या अशोक खरात यांच्यावर महिलांच्या शोषणापासून ते आर्थिक गैरव्यवहारापर्यंत अनेक आरोप समोर येत आहेत. तपास यंत्रणाच्या प्राथमिक माहितीनुसार हे प्रकरण केवळ एका व्यक्तीपुरतं मर्यादित नसून त्यामागे सर्वात मोठं जाळं असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. नेमकं काय आहे हे प्रकरण, कशा प्रकारे श्रद्धेचा गैरवापर केल्याचा आरोप आहेत आणि तपासात कोणकोणते नवे धागेदोरे समोर येत आहेत, पाहूया या सविस्तर रिपोर्टमध्ये. प्रत्येक दिवसागणिक नवे खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात तपास वेगाने पुढे जातोय. नाशिकमधून अशी एक बातमी समोर येते ज्याने संपूर्ण राज्याला हादरून सोडलंय. ईशानेश्वर मंदिराच्या नावाखाली लैंगिकतेचा आणि अघोरी कृत्यांचा बाजार मांडणाऱ्या स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरातचं काळे कारनामे आता एकामागून एक बाहेर येत आहेत. नाशिकच्या मीरपूर भागातील घनदाट जंगल, जिथे भक्तीच्या नावाखाली भीतीचा खेळ खेळला जायचा. संशयित आरोपी अशोक खरात भाविकांना पूजेसाठी बोलवायचा आणि तिथेच अघोरी कृत्यांचा धाक दाखवून महिलांचं लैंगिक शोषण करायचा. धक्कादायक म्हणजे केवळ स्वतःच शोषण करून तो थांबला नाही, तर तिथे येणाऱ्या धनिक पुरुषांसाठी महिलांच्या जोड्या जुळवण्याचं कामही हा भोंदू बाबा करायचा. याच लैंगिक संबंधाच्या जोरावर त्याने अनेक बड्या प्रस्थांना ब्लॅकमेल केल्याचीही खात्रीशीर माहिती पोलीस सूत्राकडून मिळते. आणि आता या प्रकरणातील ताजी अपडेट अशी आहे, आज अशोक खरातची पोलीस कोठडी संपत असल्याने त्याला पुन्हा नाशिक जिल्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे. SITने दिलेल्या माहितीनुसार काल आणखी 3 पीडित महिलांनी तक्रार नोंदवली. आतापर्यंत खरातवर एकूण 6 गुन्हे दाखल झालेत, तर त्यात 5 महिला आणि 1 पुरुषाचा समावेश आहे. प्रत्येक वेळी कुटुंबांना केबिन बाहेर काढायचा आणि मग अत्याचार करायचा, हाच त्याचा क्रूर पॅटर्न समोर आलाय. पण हा खेळ फक्त शोषणापुरता मर्यादित नाही. खरातने भोंदूगिरीतून कमावलेली माया पाहून तपास यंत्रणाही चक्रावून गेलेत. शिर्डीत कोट्यवधीची मालमत्तेत त्याची भागीदारी समोर आली आहे. शिर्डीतील सिल्वर ओक लॉन्समध्ये त्याने गुंतवणूक केल्याचं उघड केलंय. पण सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या भोंदू बाबाचे धागेदोरे थेट प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलेत. होय, नाशिकच्या पाथर्डी परिसरात एका जागेच्या व्यवहारात सनदी अधिकारी अभिजित भोंडे पाटील यांच्या पत्नी आणि खरातच्या मुलीचं नाव एका सातबाऱ्यावर आलंय. आयकर विभागाने आता या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. अनेक बडे अधिकारी खरातच्या या आर्थिक जाळ्यात भागीदार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. SIT आता या हाय प्रोफाईल कनेक्शनचा शोध घेत आहेत. तर भक्तांच्या पडद्याआड दडलेला हा भोंदू आता कायद्याच्या कचाट्यात सापडलाय. पण यामागे अजून किती मोठे नावे समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामागील सीमारेषा किती धुसूर असू शकते याचे हे प्रकरण गंभीर उदाहरण ठरतंय. या प्रकरणातील सर्व आरोप सध्या तपासाच्या अधीन आहेत आणि अंतिम सत्य न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल. मात्र या निमित्ताने समाजात जागरूकता निर्माण होणं तितकंच महत्त्वाचं आहे. या प्रकरणात आणखी कोणते धागेदोरे समोर येणार आणि तपास कुठल्या दिशेने जाणार यावर आमचं कायम लक्ष राहील. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा न्यूज मराठी 24/7.